नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुमच्यासाठी असा विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे पचनाचा. तर ज्यांनाही पचनाचा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करावा. सर्वांच्या घरात असते कोथिंबीर. तर कोथिंबीरचं ज्यूस पिल्याने तुमचा पचनाचा त्रास कायमचा दूर होणार आहे. कारण की जेवणाच्या आधी कोथिंबीरचं ज्यूस तुम्ही घेतलंच पाहिजे. तर का? तर कोथिंबीर ही लिव्हर स्टिम्युलेट करते आणि ते एन्झाईम्स ॲक्टिव्ह करतं. तर कोथिंबीरच्या ज्यूसमध्ये असे तत्त्व आहेत की ते आपलं पाचनतंत्र सुधारतं, पाचक रस तयार करतं. त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करावा. आणि कोथिंबीरचं ज्यूस कसं करायचं आहे? तर कोथिंबीर आपल्याला फक्त पाला न घेता आपल्याला त्या रसरशीत त्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहे आणि त्या थोडं पाणी, 1 कप पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकदम चिमूटभर सेंधवा नमक टाकायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलाच तर तुम्ही कसा दालचिनीचा तुकडा टाकू शकता. त्याच्याने आपल्याला फ्लेवर पण येणार आहे आणि दालचिनीचा दालचिनीचं पण ज्यूस पिल्याने आपल्या तोंडाचा वास येणार नाही. आपण काही जेवण केलेलं असतं, आपण कांदा खाल्लेला असतो, अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्या तोंडाची दुर्गंधी येते. तर कोथिंबीरच्या ज्यूसमध्ये आपण छोटासा तुकडा दालचिनीचा टाकू शकतो, सेंधवा नमक टाकू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ज्यूस तयार करा आणि रोज जेवणाआधी तुम्ही थोडासा 1 कप ज्यूस प्या. तर तुम्हाला पचनाचा त्रास नक्की दूर होईल. तर ज्यांनाही पचनाचा त्रास आहे किंवा तोंडाची दुर्गंधी आहे, तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नक्की त्यांना रिझल्ट मिळेल. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.